रंगभूमीवर PhD करणारी बरीच मंडळी आता यायला लागली पुढं, ते शोधत असतात. परंतु खरं हा इतिहास शोधणं खूप अवघड आहे. परंतु जे आपल्या बालरंगभूमीचा इतिहास हा आपल्या मोठ्या रंगभूमीच्याच बरोबर आहे. फक्त काय झालं होतं की त्यावेळेला मोठ्यांची नाटकं लहान मुलांकडनं केली जात. नाट्यछटा या प्रकार सुद्धा असाच होता की दिवाकरांनी हा नाट्यछटा प्रकार जो लिहिला आहे त्यातली एकही नाट्यछटा मुलांना करण्यासारखी नाहीये खरं. परंतु खूप छान आहे, दिवाकरांचे खूप नाट्यछटा छान आहेत, खूप चांगले आहे. तर मग चांगलं आहे पाठांतराला 2-3 मिनिटाचंच पाठ करायचं आहे. मग मुलांना पाठांतरासाठी ते उत्तर दिले गेले आणि चिंगी महिन्याची झाली नाही तोच अशा प्रकारची जी आई पहिल्या 1 महिन्याची मुलीला म्हणतीये की तू कशी मोठी होशील, स्वप्नरंजन आहे तिचं. पण लहानशी मुलगी साडी नेसून बाहुली करून ती नाट्यछटा सादर करत असत. असं दिवाकरांवरती खूप अन्याय झाला. आणि नंतर हा नाट्यछटा हा प्रकार जेव्हा या आमच्या चळवळीमुळे प्रकाशात आला त्यावेळेला दिवाकरांचे नाट्यछटा मोठ्यांनी पण केलेले आपण बघत असं आपण यूट्यूबवरती आपण त्या बघायला मिळतील की दिवाकरांनी मोठ्यांसाठी नाट्यछटा अनेक लिहिले आहेत. आमच्याकडे प्रशांत दामले आणि श्रीराम लागूंनी या नाट्यछटा सादर केलेल्या काही रेकॉर्डिंग्स आमच्याकडे आहेत. तर अतिशय असा चांगला प्रकार आपण या बालरंगभूमी परिषदेच्या निमित्ताने या सर्व शाखांमध्ये त्याचा प्रसार करावा, प्रचार करावा आणि आपल्या शाखा समृद्ध कराव्यात. या प्रकाशनाच्या निमित्ताने काही पुस्तकं वाचनाची आवड आपल्या मुलांमध्ये निर्माण होईल, कारण वाचन हे फार महत्त्वाचं आहे. या बाबतीत मला फक्त मी कायम आवाहन करत होतो की तुम्हाला माझी ही सगळी पुस्तकं निम्म्या किमतीत मिळेल. पण मला विशेष उल्लेख करावा, फक्त औरंगाबाद शाखेने हा सेट संपूर्णपणे माझ्याकडनं घेतला. एक सेट असा तरी तो निम्म्या किमतीत आपण देतो, तर तो औरंगाबाद शाखेने फक्त आतापर्यंत हा सेट घेतलेला आहे. आपण प्रत्येक शाखेने अशा प्रकारची पुस्तकं असावी आपल्याजवळ आणि तो निम्म्या किमतीत आपण देतोय. तुम्ही कदाचित त्या पूर्ण किमतीला विकून त्याच्यामध्ये थोडंसं शाखेसाठी निधी पण जमा करू शकता खरं म्हणजे. तर हे माझं आव्हान आहे आणि लवकरच आता त्यावेळेला ते घेतातच आणि रत्नागिरी शाखेने पण घेतलेला आहे. ठीक आहे. मला या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना कळलं की 4 शाखांनी घेतला. मी दगड टाकून बघितला, बरोबर जागे झाले सगळे. आता सगळे घेतले. तर ही एक चळवळ आहे आणि ती चळवळ आपल्याला माझी जी चळवळ आहे ती प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन, म्हणजे प्रयोगही झाले पाहिजेत आणि प्रकाशनही झालं पाहिजे. तर हा माझा अहवाल वाचन संपलेला आहे आणि पुढच्या विषयाकडे जायला हरकत. सन 2024-29 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पाडणे याकरिता मागील समितीमध्ये याची घटनात्मक जर हा धन्यवाद आपण दिलेल्या सहकार्य आणि फक्त अवघ्या 2 ते 3 मिनिटांचा मध्यंतर होणार आहे. 2024 ते 2029 या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक घटनेनुसार 6 जागा महसूल विभागाप्रमाणे घेण्यात येणार आहेत. त्यात पहिलं नाव आहे श्रीमती नीलम शिर्के सामंत, मुंबई विभाग. टाळ्या जरा जोरात झाला. श्री राजू तुलालवाल, ठाणे, कोकण विभाग. श्री सतीश लोटके, नाशिक विभाग. आणि मी ज्यांचं नाव घेतोय त्यांनी हात वरती करून दाखवलं तर जास्त बरं होईल. ऍडव्होकेट शैलेश गोजमगुंडे, मराठवाडा विभाग. श्रीमती वैदेही चौरे सुईटकर, नागपूर विभाग. श्री दीपक रेगे, पुणे विभाग. आणि कार्यकारी समितीसाठी दीपाली शेळके, पुणे. आनंद जाधव, नाशिक. आसिफ अन्सारी, छत्रपती संभाजीनगर. मागे आहेत ते. अनंत जोशी, अहमदनगर. दीपा क्षीरसागर, बीड.
आनंद खरबस सोलापूर, नागसेन पेंढारकर नंदुरबार, त्र्यंबक वडसकर परभणी, योगेश शुक्ल जळगाव, धनंजय जोशी सांगली, नंदू झवेकर रत्नागिरी. या कार्यकारी समितीत नवनियुक्त सर्व 17 सभासदांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जोरात टाळ्या वाजवून या 17 सभासद 2024 ते 2029 17 सभासदांची यादी कार्यकारिणी अतिशय जोमाने कार्य करेल याचा निवडणूक अधिकारी म्हणून मला विश्वास आहे आणि आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे. धन्यवाद. अवघ्या 3च मिनिटांचा मी मध्यंतर घेतोय आणि ज्या 17 सभासद 17 सभासदांची जी निवड झालेली आहे यांची नावं असतात. श्री नंदू झवेकर रत्नागिरी, झुवेकर आहे माझ्याकडे चुकून झुवेकर लिहिलं आहे. धनंजय जोशी सांगली, त्र्यंबक वडसकर परभणी, नागसेन पेंढारकर नंदुरबार, आनंद खरबस सोलापूर, अनंत जोशी अहमदनगर, आनंद जाधव नाशिक, श्रीमती वैदेही चौरे सुईकर नागपूर विभाग. सभासद मित्रांनो, मी कार्यकारिणी सदस्यांची नावं तुमच्यासमोर वाचली आहेत. ऍडव्होकेट शैलेश गोजमगुंडे मराठवाडा विभाग. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद जर वाढत असेल तर मी पुढची कार्यकारिणी जाहीर करतो. धन्यवाद. सहकार्य पद 2 आहे, त्यासाठी सहकार्य म्हणून आसिफ अन्सारी छत्रपती संभाजीनगर. दुसरे सहकारी आहेत दीपाली शेळके पुणे. कोषाध्यक्ष श्री दीपक रेगे पुणे विभाग. प्रमुख कार्यवाह सतीश लोटके नाशिक विभाग. उपाध्यक्ष दीपाताई क्षीरसागर बीड. कार्याध्यक्ष श्री राजीव तुलालवार ठाणे आणि कोकण विभाग. आणि बाल रंगभूमी परिषदेची सूत्र आणि कार्यभार त्यांच्या जवळ जाणार आहे, ज्यांच्याकडनं संबंध महाराष्ट्राला आम्हाला रंगकर्मींना अपेक्षा आहे. असे अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहेत श्रीमती नीलम शिर्के सावंत मुंबई विभाग. या ठिकाणी जी कार्यकारिणी आहे योगेश शुक्ल जळगाव. माझी सगळ्या निवड झालेल्या कार्यकारिणीला विनंती आहे आपण समोरची खाली बसू आणि फोटो काढून सुद्धा कार्यकारिणीच्या.
2024 ते 2029 या कालावधीसाठी निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीमती नीलमताई शिर्के सामंत आणि समस्त कार्यकारिणीला पारखे साहेबांनी सूत्र आणि कार्यभार सोपवावा आणि सभासदांनी जोडण्याच्या टाळ्यामध्ये स्वागत करावं. नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती नीलमताई शिर्के, प्रमुख कार्यवाह श्री सतीश लोटके, कार्याध्यक्ष राजीजी तुलालवार आणि संबंध कार्यकारिणीला मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझा कार्यकाळ ते माननीय नरेश गडेकर यांचाही सन्मान आम्ही मध्यवर्तीच्या वतीने करू इच्छितो. कार्यकारी समिती सदस्यांचा सत्कार सुद्धा आयोजित केला आहे. तरी कार्यकारिणी सदस्य पुणे शाखेचा कार्यक्रम होऊ द्यात. शिवाजी शिंदे साहेब पुणे शाखेचं होऊ द्यात जरा. पुणे शाखेचं होऊ द्या. इकडे कार्यकारी समितीचा सत्कार तिकडून सुरुवात केली तरी चालेल, मागच्या मागे केलं तरी चालेल. यानंतर कल्याण शाखेच्या वतीनं, त्यानंतर अहमदनगर धन्यवाद. माननीय अध्यक्षांना मी विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. त्याला भविष्य काळासाठी भरपूर शुभेच्छा. खूप मोठं काम होऊ द्या आणि माझ्या दृष्टीने पद कधीच महत्वाचं नसतं. माझं काम केव्हाही आपल्याला काही जर लागलं, मार्गदर्शन लागलं, कुठल्याही प्रकारचं काम करायला मी केव्हाही तयार आहे. उलट आता जरा या अध्यक्षपदाचा जड मुकुट बाजूला ठेवल्यामुळे मी जरा मोकळा झालोय. सर मगाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगायचे आपण प्रमुख सल्लागार म्हणून सर्व सभेचे संमतीनं आपल्या बालरंग ओबीचे प्रमुख सल्लागार म्हणून प्रकाश पारखे सर यांची नियुक्ती करण्यात येणार. धन्यवाद. तर कायम सल्ला द्यायला तयार आहे ती आणि शुभेच्छा. नमस्कार. मी अध्यक्ष म्हणून त्यांना मान्य नाही त्यांनी नमस्कार करू नका, बाकीच्या खरंच नमस्कार प्रेमाने करा. नवीन आहे आणि पहिल्यांदा तुमच्या समोर उभी आहे. रंगमंचावर बरीच वर्ष काम केल्यानंतर आज तुमच्या सगळ्यांसमोर उभं राहण्याचा ह्या म्हणजे सरांनी जसं सांगितलं जर तो मुकुट काढून मला दिला, मी तो परत सल्लागार म्हणून त्याला दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नमस्कार. बस असंच सहकार्य निदान 2029 पर्यंतच ना सर, हा तिथपर्यंत राहून कायमच राहिलं पाहिजे. जर बाल रंगभूमी परिषद आपल्याला मोठी करायची आहे तर सगळ्यांनी एकत्रच काम केलं. आज सर्वप्रथम सर्वसाधारण सभेतील प्रत्येक सभासदाचं मी धन्यवाद करते की तुम्ही बिनविरोध मला अध्यक्ष म्हणून इथे नेमून दिलेला आहे. अध्यक्षपद मिळताना काय काय कठीण प्रसंग येतात, कुठल्या प्रकारे तोंड द्यावं लागतं आणि एका नवीन घटकाला जन्म देऊन मग ती पूर्ण आपण दुसऱ्याच्या हातात देणं
हे कसं असतं हे पारखी सरांपेक्षा दुसरं कोण सांगू शकत नाही. त्याचबरोबर जी आधीची कार्यकारिणी होती, आधीचे जे मेंबर होते, त्यांनी या रंगभूमीसाठी जो आकार देण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानते. नवीन कार्यकारिणी आणि नवीन सभासद आणि मेंबर्स यांनाही खूप शुभेच्छा देते, धन्यवाद करते. आपण एकत्र मिळून काम करायचं. आपण एकत्र मिळून काम करताना मला असं नाही म्हणायचं म्हणजे हे फक्त आश्वासन नाही, एका मंत्र्याची बायको म्हणून बाजूला ठेवून एक कलाकार किंवा एक नीलम शिर्के सावंत म्हणून मला एक व्यक्ती म्हणून हा तुम्ही चान्स द्यावा. कुठलाही पक्ष आपण काम करूया असं माझं म्हणणं आहे. आणि हे पद आणि आपल्याकडे पद असेल तर आपण काम करू शकतो हा समज आपण बाजूला करून एकत्र केलं तर मला तरी असं वाटतं की खूप छान आपण ही बालरंगभूमी छान बांधू शकतो. आणि मग ती जेव्हा मोठी होईल ना तेव्हा मग आपण खुर्चीसाठी भांडू असं मला वाटतं. त्याला अजून बरीच वर्ष आहे. आणि म्हणून सरांना मगाशी सांगितलं सर फक्त खुर्ची इथून इथे बदलली, बाकी जबाबदाऱ्या कोणाच्याच बदललेल्या नाही. दुसरा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाल्यावर खरं सांगायचं तर आश्वासन फक्त देत नाही. मी सांगितलं तसं मी कुठल्या पार्टीसाठी पक्षासाठी काम करत नाही, अगदी घरचं असलं तरी करत नाही. त्यामुळे मी घरी बसून काम करणाऱ्यातली नाही. म्हणजे मला असा विश्वास आहे की मी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तुमच्यावर बोलले, स्वतः संवाद आपण एकत्र साधला तर ह्यातनं काहीतरी चांगलं निर्माण. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स जर समजून घेतले आम्ही तर समजतील ते, नाहीतर मग आम्ही इथे बसलो आणि आम्ही ठरवू तेच खरं, अशी कुठलीच संस्था चालत नाही असा माझा समज आहे. त्यामुळे मला नक्कीच आता हा पदभार स्वीकारल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायला आवडेल. माझ्याबरोबर जे इच्छुक असतील, पदाधिकारी इच्छुक असतील, तुमच्यापैकी इच्छुक असतील की आपण प्रत्येक संस्थेला प्रत्येक विभागाप्रमाणे आपण हा दौरा करायचं मनात आहे तर आपण सगळे मिळून हे ठरवूया की तुम्ही जर येणार असाल माझ्या बरोबर आहे तर आपण तसंही नियोजन करू शकतो सगळ्यांनी मिळून. आणि विभाग म्हणजे जसं पूर्व विदर्भ आहे, पश्चिम विदर्भ, मराठवाडा असं आपण ठरवून घेऊया की उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई म्हणजे तेवढ्या विभागामध्ये जाऊन पूर्ण दिवस त्या संस्थेबरोबर काढायचा आहे. तुमचे सगळे पदाधिकारी, तुमचे सगळे सदस्य सोबत येऊ दे. काय आपण ती संस्था कशी आपण पुढे नेऊ या ह्याच्यावरती सगळ्यांचे विचार विनिमय घेऊया. काय अडचणी येत आहेत त्याही समजूया. शेवटी सगळी अडचण राऊंड अप करून खरं येते ती फायनान्सकडे येते असं मला वाटतं. कारण का सगळ्यांचा आवडता येतो की मी केवढा मोठा कलाकार आहे आणि काय, पण जेव्हा हा फायनान्सचा विषय तो जरा पाय खेचतो. मी परखड बोलणारी व्यक्ती आहे, ज्यांना वाईट वाटत असेल तरी अगदी तोंडावर सांगावं मला. कुठलाही म्हणजे अध्यक्ष आहे म्हणून असं मनात न ठेवता फायनान्सचा विषय आला त्याच्यावरती माझं असं मत आहे की मी माझ्या बाजूने एक अध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार आहे की प्रत्येक संस्थेला, ज्या कार्यरत संस्था आहेत त्या कार्यरत संस्थेला थोडासा एक आपण काय म्हणतात हातभार लावावा म्हणून एक साधारण 5 लाखापर्यंतचा एक कॉर्पस फंड हा प्रत्येक शाखेला बनवून देण्याची जबाबदारी कॉर्पस फंड आहे. त्यामुळे तो ह्यासाठी वापरायचा आहे की वर्षभर आपण आपले बाल रंगभूमीचे आपल्या शाखेचे कार्यक्रम बनवायचे आहेत. त्या शाखेचे कार्यक्रम करताना तुम्हाला कॉर्पस फंडचा जो इंटरेस्ट आहे त्यातनं हे कार्यक्रम चालू राहावेत. कुठेही ती संस्था फायनान्शियल मुळे थांबू नये म्हणून हा प्रयत्न आहे. पण जर 5 लाखाची मी जबाबदारी घेतली तर उरलेल्या आणखीन 5 लाखाची जबाबदारी त्या शाखेने घ्या म्हणजे जेणेकरून की दुसरं मुद्दे यासाठी लिहून आणलेत काही विसरायला नको. नंतर वेगळी आश्वासनं दिली होती आणि नंतर काहीतरी वेगळं झालं असं नको म्हणायला. म्हणून त्यानंतर प्रत्येक शाखेत कार्यरत मी तुम्हाला सांगितलं तसं 5 लाखाचा निधी हा कॉर्पस फंड म्हणून माझी जबाबदारी झाली. उरलेला 5, 10, 15, 20 हा तुम्ही तुमच्या शाखेला मिळवून द्यायचा आहे जेणेकरून म्हणजे कोणाशी कॉम्पिटिशन नाही पण जशी आपली अखिल भारतीय मराठी नाट्य संस्था ही खूप मोठी आहे त्याच्याच तोडीतोड जर झाली काही वर्षांमध्ये तर आपणही खूप मोठमोठे उपक्रम करू शकतो. अगदी जे मनात आहे ते. कारण का मला तरी असं वाटतं की आत्ता आलेली प्रत्येक व्यक्ती इथे केवळ एक हौस आणि स्वतः काहीतरी करू इच्छिते म्हणून आलेली आहे. कुठल्याही पैशाचं किंवा काहीतरी आपलं त्याच्यातनं स्वार्थ साधता येईल या उद्देशाने आलेली नाहीये. आणि आपल्या सगळ्या बिझी लाईफमधनं थोडासा वेळ काढून प्रत्येक जण बाल रंगभूमीला वेळ देतो. त्या वेळेचं सार्थक व्हावं म्हणून आपण ही संस्था खूप छान घट्ट बांधूया पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे
म्हणजे सरांनी आणि बाकी दिग्गजांनी सुरू केली, त्याला थोडी बांधणी करून जरा बिल्डिंग आपण उभी करूया. बिल्डिंग मध्ये राहायला कोण येणार ते पुढे ठरवू त्याच्यानंतर. त्याचबरोबर बालरंगभूमीवरती मला हा मुद्दा सांगायचा होता की बालरंगभूमीवरती आपण म्हणतो बाल कलाकार, जसं सर आणि हे म्हणत, तर त्या ह्याच्यामध्ये माझं एक असं सजेशन होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपापले सजेशन्स टाकायचे की जेव्हा बालरंगभूमीवरती आपण बालनाट्य सादर करतो, प्रत्येक शाखा करत असेल कदाचित बालनाट्य, आपण वेगवेगळे हिरे आणि जवाहरात तुम्ही लावायचे, त्यामुळे तो मुकुट रिकामा ठेवलेला आहे मी. तुम्ही सगळ्यांनी आणून त्याच्यामध्ये एक बसवा. म्हणजे थँक्यू सर. तर मला असं म्हणजे माझा हा विचार आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळे दिग्गज आहात, बरीच वर्ष काम करतात, तर याच्यामध्ये मला एक वाटतं की आपण जसं बाल नाट्य करतो, बाल वेगवेगळी नाट्य प्रत्येक शाखा सादर करतो, त्या ह्याच्यामध्ये जर आपण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर स्पर्धा अशा घेतल्या की एखादं बाल नाट्य आपल्याला सादर करायचं आहे, तर त्यासाठी लागणारी जी तांत्रिक म्हणजे टेक्निकल टीम आहे ती काय होतं की स्पर्धांना जेव्हा ही जातात ना, तेव्हा नेपथ्य, प्रकाश योजना, त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट, हे सगळे ना मोठे असतात, म्हणजे हे बालरंगभूमी वाले नसतात. तर माझं म्हणणं आहे की आपण जर अशा स्पर्धा घेतल्या की लेखनाची स्पर्धा घेतली, तर त्यातले बाल कलाकार निवडून घेऊया ना, की त्यांची स्पर्धा. त्याच्यानंतर एक 15-20 दिवसांनी, महिनाभरानी तुम्ही नेपथ्याची संस्था घेतली, जी एकांकिका आपण निवडूया किंवा जी बालरंग नाट्यभूमी आपण निवडणार आहोत की बाल हे नाट्य आपल्याला सादर करायचंय, त्याचं नेपथ्य कोण करू शकेल, त्याची एक स्पर्धा होऊ शकते. नेपथ्यानंतर त्याचं दिग्दर्शन कोण करू शकते, ही सगळी बाल रंगभूमीची बाल सगळी पुढे आली ना, तर आपल्याला पूर्ण बक्षिसं देखील तशीच देता येईल. नाहीतर होतं कसं की मोठ्यांनी ते करायचं आणि मग ते प्रकाश योजनेचं बक्षीस सगळंच जाणार, दुसऱ्याने किती प्रयत्न करून. बालरंगभूमी जर मोठी करायची असेल तर पहिला आपण ह्या बाल कलाकारांना तिथपासून तयार करूया. नक्कीच त्यांना मार्गदर्शन करायला हे आपले मोठेच लागणार आहे, पण त्याच्यासाठी पहिले बाल कलाकार तयार करूया आणि मग ही छोट्या छोट्या ह्याच्यातनं एकत्र टीम करून एक जर आपण बाल नाट्य बनवलं प्रत्येक शाखेने, प्रत्येक संस्थेत, तर मला ते आवडेल. आणि मग ह्याची एक पुढची स्टेप म्हणून जर आपण IPL सारखं प्रत्येक शाखेला किंवा प्रत्येक विभागाला एक स्पॉन्सरर घेतला, जसा IPLचा ओनर असतो तो घेतला का, कारण का हा खर्च निघाला पाहिजे त्या सगळ्या कलाकारांचा, प्रॅक्टिसचा, तेवढ्या शाखेचा. तसा ओनर घेतला, त्याने बाकीचे सगळे खर्च उचलायचे आणि ह्या एकांकिकांची किंवा ह्या बालनाट्यांची वेगवेगळी एकत्र स्पर्धा घ्यायची. त्यातनं जे उच्च नाट्य येईल त्याचा आपण पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या या बालरंग परिषदेच्या ताकदीवरती प्रयोग करूया. हा जर उपक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल तर मुलांमध्ये पण दुसरा आपल्याकडे प्रत्येकाकडे इन्फ्लुएन्स असतो की आपण हे बालकलाकार TV वरती किंवा चित्रपटांमध्ये ह्यांची नावं देऊ शकतो. तर ह्याची जबाबदारी थोडीशी मध्यवर्ती शाखेने आणि आपण बाकीच्यांनी घेतली पाहिजे की ही नावं किंवा ह्याच्यातले प्रत्येक ठिकाणचे महाराष्ट्रातले जर उत्कृष्ट बालकलाकार जर बाहेर येऊ शकले, बाल कलाकारांमध्ये आता जसं मी सांगितलं कॉम्पिटिशन घेऊन मग ती माळ एकत्र करून मग आपण ती बालनाट्य बसवायचंय. त्याच्यामध्ये आपण जर असं केलं की गायनाची ही स्पर्धा घेतली, त्यात असं नाहीये ना की बालरंगभूमीचं फक्त नाट्यच झालं पाहिजे, एखादं संगीत नाटक छान बसू शकतं बालरंगभूमी, म्हणजे गायन आलं, वादन आलं, ते सगळ्या बाकीच्या स्पर्धा आल्या. आज खरं नाही तर हे व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे ही मनातली इच्छा बरीच वर्ष होती जी आता कदाचित एकत्र मिळून करता येईल. त्यानंतर येणाऱ्या ह्या दिवाळीपर्यंत, कारण का थोडासा 1-6 महिन्याचा अवधी मलाही हवाय की आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे अस्मी प्रोडक्शन्स म्हणून, त्याच्यातर्फे मी स्वतः जाहीर करते की दरवर्षी एक बालनाट्य ही आमची संस्था कायम करेल. पूर्ण महाराष्ट्रात त्याचे प्रयोग होतील. सर मग आता ह्याची जबाबदारी तुम्ही सल्लागार म्हणून घ्यायची आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन की आपल्याला कुठले बाल कलाकार घ्यायचे. असं नाहीये की फक्त मुंबई किंवा फक्त पुणे असेल, जसं कलाकारांना शेवटी त्यांच्या शाळेचा आणि ह्याचाही प्रश्न येतो, ते एकत्र करून हे आमच्याकडे ह्या संस्थेची मी जबाबदारी घेतली. त्याचबरोबर मला पण असं वाटतं की आपण जसं लेखनाच्या आणि ह्या स्पर्धा घेतो, त्या लेखनाच्या जेव्हा स्पर्धा घेतो तेव्हा जी काही आपल्याकडे संविधा येतात
नवीन येतात काही, त्यातही एखादी टीम किंवा कमिटी बसून डोके साहेब आणि त्याच्यातल्या व्यवस्थित बालनाट्य नवीन थाटणी जी असते ती एकत्र घेऊन आपण एखादी पुस्तिका दरवर्षी छापली तर समजा दुसऱ्या संस्थांना ती बालनाट्य करायची असतील तर त्यांच्याकडे ते एक रेफरन्स बुक म्हणून राहतं, ते केलं दरवर्षी. तर हा एक आपल्यासाठी आणि त्यातही पुस्तकांची आणि पब्लिशनची आपल्याकडे एक वाढ संग्रह हो सगळ्यांकडे. आणि ती पुस्तिका माझ्या मते सर प्रत्येक संस्थेला फुकट देण्यात यावी तेवढ्या ह्याच्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला जर त्यातली एखादी बालनाट्य सादर करायची असतील दरवर्षीची तर त्यातली तुम्ही सादर करू शकता आपल्या लोकल लेवलवर. त्याचप्रमाणे आता एवढं सांगते तर सकारात्मक बदल येईल या सगळ्या ह्याच्यामध्ये. एवढं नक्की जाहीर करत की प्रयत्न अगदी 100% करणार आणि त्यात यशही येईल तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, की आपण दरवर्षी न चुकता या वर्षीपासून सर बालनाट्य संमेलन सुरू करायचं आहे. बालनाट्य संमेलन करताना ते मुंबई आणि पुणे असं डोक्यात ठेवू नका. जी शाखा त्या वर्षी उत्कृष्ट करेल त्या शाखेचं कौतुक म्हणून आपण संमेलन त्यांच्याकडे करायचं. आणि कौतुक करताना एक लक्षात ठेवायचं, कौतुक समोरच्याचं आपण जेव्हा आपले असतात तेव्हा भरभरून करतो, म्हणून जेवढ्या संख्येने आपण हजर राहू तेवढं त्या शाखेला नक्की वाटेल की सगळ्यांना आमचं कौतुक आहे, त्याशिवाय हे वाढणाऱ्यातलं नाही. त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये एक माझी मदत अशी होईल, कदाचित थोडासा इन्फ्लुएन्स वापरावा लागतो कधीतरी, तर ती वापरून की आपण शासनाकडून थोडी मदत घेऊया, निधी घेऊया, जेणेकरून आता आपल्यालाच नाही किंवा मी आहे 5 वर्ष सर आहे ना, मी 5 वर्ष तर 5 वर्षासाठी फक्त निधी आणि मग नंतर बघू करतील पुढचे अध्यक्ष असं नको. काही आपण ठोस निर्णय घेऊया किंवा काही असे उपक्रम करूया जे पुढे चालतच राहील आणि पुढच्यालाही तेवढाच उपयोग होत राहील त्याचा. त्यामुळे शासनाकडनं असा निधी आला ना की हा संमेलनासाठी वापरायचा आहे, मग ते दरवर्षी आपलं संमेलन होईलच अशा हेतूने करूया. त्यानंतर आता त्या संमेलनामध्ये किंवा एक असाही पुरस्कार सोहळा आपण ठेवू शकतो सर, जे कोणी बाल रंगभूमीसाठी झटणारे आहेत आपण त्यांचं नेहमीच कौतुक आपण असं थोडक्यात करतो, तसं न करता एक छान सोहळा ठेवूया, जेणेकरून आज जसे सगळे तुम्ही जमलात तसेच आपण सगळे जमून एका ठिकाणी बाल रंगभूमीसाठी झटणाऱ्यांचा कौतुक सोहळा. तो आता आपण जसं म्हणतो की काय पुरस्कार मोठं काय आजीवन पुरस्कार वगैरे असं काही मोठं हे न देता बालरंगभूमीच्या निमित्ताने ज्यांनी सगळं सक्रिय काम केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांचा एक सोहळा आणि ज्या कुठल्या शाखेने त्या दिवशी त्या वर्षीचं उत्कृष्ट काम केलं असेल त्या शाखेचं कौतुक. आश्वासनं माझी भरपूर झालेली आहेत दोनदा, त्यामुळे आणखी याच्या पुढचं काही सांगायचं असेल तर त्यासाठी आपण आणखीन एक मीटिंग घेऊया, त्या निमित्ताने आपलं भेटणं होईल आणि मला अध्यक्ष म्हणून इथे बसवलं, दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी माझी. आणखीन काही आठवलं तर पुढच्या मीटिंगमध्ये आपण ते सगळं ठरवू. तोपर्यंत आपली सभा ही कारण आपल्याला जसं मॅडमनी सांगितलं की आपले विचार या सभेसमोर मांडायचे आहेत, परंतु एक मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅडम जेवणाचं ब्रेक